Hello, friends. 2.3 The Inchcape Rock. The poem is composed by Robert Southey. This is a third lecture, and I am going to introduce you the next lines of some few stanzas. At first, I read the three stanzas on the page number 105. His eye was on the Inchcape float, quoth he, my main, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothock. The boat is lowered, the boatmen row, and to the Inchcape rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he caught the bell from the Inchcape float. Down sung the bell with a gurgling sound, the bubbles rose and brushed around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock, own bless the abbot of Aberbrothock. My friends, it is one of the ballad which was composed by the Robert Southey. This poem took place, this incident, in the 14th century. His eye was on the Inchcape float. You know very well. There was one of the thief on the sea. His name was Sir Ralph Roher. What was happened there? He was walking and he was wandering on the deck of his ship. He was very much happy. But when he was very much happy as a spring, his eyes are on the Inchcape float, where there was a bell. Quoth he said, my men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothock. या स्टांजामध्ये कवी म्हणतोय की त्याची बरोबर त्या डेकवर तो चालत असताना त्याची नजर बरोबर त्या इंचकेप खडकावर जाते आणि तो आपल्या खलाशांना म्हणतोय की जहाज थांबवलेलं आहे, आता बोटी काढा आणि मला तुमच्या त्या इंचकेपच्या दिशेने मला घेऊन चला. आणि अशा पद्धतीने तो आता इंचकेप या रॉकच्या दिशेने तो जायला निघाला. अँड आय विल प्लेग द ॲबोट ऑफ अ ॲबेरब्रथोक, म्हणजे कॉज अ पेन ऑर अ ट्रबल. कारण की तो जो साधू होता ॲबेरब्रथोक नावाचा, त्याने त्या इंचकेप रॉकवर जी बेल बसवली होती त्या बेलमुळे त्याला अनेक खलाशी, अनेक यात्रेकरू त्याला काय करत धन्यवाद देत असायचे. हे त्याला सहन होत नव्हतं आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की माझ्या खलाशी मित्रांनो, बोट काढा, आपल्या बोटी काढा, त्या खाली समुद्रात सोडा, मला तिथपर्यंत घेऊन चला. आणि त्या तिथपर्यंत तो जातोय आणि ती बेल जी आहे तो ती तोडण्याचा प्रयत्न करतोय. कवितेच्या सुरुवातीला काही लाईन्स असताना आपण या ठिकाणी पाहिलं होतं. उदाहरणार्थ तुम्हाला देखील या मी लाईन पाहायला मिळतील किंवा ते चित्र पाहायला मिळेल. या चित्रामध्ये जो सर राल्फ रोव्हर, जो समुद्रावर चोरी करणारा जो व्यक्ती आहे, तो ती बेल तोडतोय आणि ही बेल आता त्या खडकावरची काय होणार आहे, ती समुद्राच्या तळाशी जाणार आहे. तर अशा प्रकारचं हे अतिशय वाईट कृत्य या ठिकाणी जो सर राल्फ रोव्हर नावाचा व्यक्ती आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतो. QUOTH, कोथ हा शब्द आहे, हा सेड त्याचा अर्थ होतो आणि ज्याच्यापासून वेदना होतात त्यासाठी प्लेग हा शब्द या ठिकाणी आला आहे. या स्टांजाचा जर विचार जर केला, फ्लोट, बोट, रॉक, ॲबेरब्रथोक हे रायमिंग पेअर्स आहेत आणि या स्टांजाची देखील रायमिंग स्कीम आहे AA, BB अशाच प्रकारची आहे. पुढच्या स्टांजाकडे मी वळतोय. द बोट इज अ लोवर्ड, द बोट मेन रो,
अँड टू द इंचकेप रॉक दे गो. अशा पद्धतीने ते बोट जे वल्हवणारे आहेत ती बोट आपली खाली घेत आहेत जहाजातून आणि समुद्रात ते टाकतायत आणि त्यात बसून ही त्या माणसं त्या इंचकेप रॉकच्या दिशेने ते जायला सुरुवात करतायत. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. तो राल्फ जो आहे तो त्या बोटीवर त्या ठिकाणी त्या खडकाच्या जवळ जाऊन तो वागतोय आणि काय करतोय, अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. त्या जणू काही तरंगणाऱ्या अशा प्रकारच्या वाटणाऱ्या खडकावर जी बेल ही तयार करण्यात आली होती, बांधण्यात आली होती, त्या बेलला तो मात्र त्या ठिकाणी कट आपल्या तलवारीने करतोय. आता या स्टांजामध्ये पण आपल्याला रो, गो, बोट, फ्लोट हे रायमिंग पेअर्स आपल्याला मिळत आहेत. तर रायमिंग स्कीम आपली आहे AA, BB या प्रकारची आहे. पुढील स्टांजाकडे मी जातोय. डाऊन संग द बेल विथ गर्गलिंग साऊंड. Down sung the bell with the gurgling sound, the bubbles rose and brushed around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock, on bless the abbot of Aberbrothock. किती दुष्टपणा तो या ठिकाणी करतोय पा. त्याने बेल तर ती कापली आहे आणि ती बेल आता त्याचा गर्गलिंग साऊंड, इट मीन्स अ पर्टिक्युलर अशा प्रकारचा होणारा तिचा जो पाण्यामधला जो आवाज आहे तो त्या ठिकाणी यायला लागतोय. आणि मग काय होतं पा, ती आवाज म्हणजे डुक्कन अशा प्रकारचा आवाज करून ती घंटा समुद्रात बुडाली. वरती बुडबुडेवर आलेत आणि ते फुटलेत आणि सर राल्फ त्या ठिकाणी म्हणतोय कोट ही सेड, किंवा या ठिकाणी तो बोलताना आपल्याला पाहायला मिळतो कोट द राल्फ, सर राल्फ, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक, ओन ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रोथॉक. जो काही या खडकाकडे जो काही येईल आता त्या खडकाकडे येऊन कुणीही त्याला तो नतमस्तक होणार नाही किंवा धन्यवाद देणार नाही, कारण की ती बेल दिसणार नाही. त्यामुळे तिथे या ॲबरब्रोथॉकला जो धन्यवाद किंवा त्याला जे काही पुण्य दिलं जायचं ते आता तसं घडणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक सांगता लक्षात येईल की ओन ब्लेस द ॲबोट ऑफ ॲबरब्रोथॉक, त्याला आता कुणीही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देणार नाही, आशीर्वाद देणार नाही. म्हणजे अशा दुष्ट कार्यासाठी त्यांनी या ठिकाणी काय केली आहे, बेल तोडलेली आपल्याला पाहायला मिळते. राईट मार्जिनमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल एक प्रश्न दिला आहे पहा. When the rover spotted the bell, he cut the bell from the boy. This was an act of. ही जी त्याने कृती केलेली आहे ही हेट्रेड तिरस्कारात्मक आहे, अँगर संतापाची आहे, थर्ड जेलसी तिरस्कार करतोय, फॉर फ्रस्ट्रेशन तो आतून खचलेला आहे. तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो इट इज अ थर्ड, त्याच्या मनामध्ये असूया, जेलसी, द्वेष निर्माण झालेला आहे, त्यापोटी तो ही त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतोय. तर अशा पद्धतीने गर्गलिंग साऊंड अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी तिथला आहे पहा. फाइंड द फिगर ऑफ स्पीच, या शब्दामधला फिगर ऑफ स्पीच काय आहे तर ओनोमोटोपिया, म्हणजे ध्वनी, विशिष्ट प्रकारचा ध्वनी या ठिकाणी आहे म्हणून ओनोमोटोपिया फिगर ऑफ स्पीच या वाक्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने 105 पेजवरचे हे तिघही स्टांजाज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता पुढचा जो स्टांजा आहे 106 पेजवरचा तो सुरुवातीचा मी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. काय म्हटलं पण या ठिकाणी, सर राल्फ द रोहर सेल्ड अवे, ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे, अँड नाव ग्रोन रिच विथ plunder distower, he steers his course up a Scotland shore. Sir Ralph the rower sailed away, he scoured the seas for many a day, and now grown rich with the plunder distower, he steers his course for Scotland shore. काय म्हटलं पाहिजे या वाक्यामध्ये, जो सर राल्फ रोहर नावाचा जो व्यक्ती आहे तो आता तिथून आपलं जहाज सेल करतोय. सर राल्फ रोहर हा समुद्रचोर आपल्या जहाजामधून दूरवर समुद्रातून निघून जातोय आणि पुढे अँड नाव ग्रोन रिच विथ अ प्लंडर्ड स्टोअर्ड, आणि समुद्रावर लुटमार करून, प्लंडरचा अर्थ लुटमार करणे,
लुटमार करून भरपूर तो संपत्ती मिळवून तो श्रीमंत होतो आहे. हिज टीयर्स इज अ कोर्स ऑफ अ स्कॉटलंड शोर. आणि आता भरपूर संपत्ती मिळवून तो परतीच्या मार्गाने स्कॉटलंडच्या किनारपट्टीकडे तो निघालेला आहे. टू थिक अ हेज ओ air spread the sky, they cannot see the sun up on high. The wind hath blown a gale all day, at evening it hath died away. तर या पुढच्या स्टांजामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की सो थिक अ हेज ओ एअर स्प्रेड द स्काय. काय म्हणतो पहा, जेव्हा तो स्कॉटलंडच्या दिशेने आपलं जहाज घेऊन जेव्हा तो येतोय तर आकाशात दाट धुकं पडलं होतं. आणि काय म्हणतो तो या ठिकाणी, दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. आकाशातला सूर्य दिसत नव्हता. त्याचबरोबर द वाईन हॅज ब्लोन अ गेल ऑल डे. दिवसभर जोरदार वारे वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी धुकं पडलं होतं आणि वारे वाहत होते. आणि संध्याकाळचा तो वारा काय आहे, द ॲट इव्हिनिंग इट हॅज म्हणजे हॅज डाईड अवे म्हणजे संध्याकाळचा वारा देखील हा शांत झाला होता. जिकडे तिकडे धुकं होतं. स्कॉटलंडच्या परतीच्या प्रवासात तो जवळ आला होता, परंतु त्याला काहीही दिसत नसल्यामुळे तो किनाऱ्याकडे जाऊ शकत नव्हता. पुढच्या या स्टांजामध्ये पण स्काय हाय, डे अवे, अवे डे, स्टोअर शोर अशा प्रकारचे रायमिंग पेअर्स मिळतील. आणि वरच्या दोघंही स्टांजांमध्ये आपल्याला ए ए बी बी हीच रायमिंग पेअर्स आपल्याला लक्षात या ठिकाणी येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या स्टांजाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत, ऑन द डेक द रोवर टेक इज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड, quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. पुढच्या या स्टांजामध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतं आहे की राल्फ आता आपल्या जहाजावर उभा आहे. ऑन द डेक द रोवर्स टेक हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. इतकं अंधार धुकं समोर दिसतं आहे की त्यातनं त्याला समुद्र किनारा दिसत नाही, जमीन कोठे ती दिसत नाही आहे. आणि तो आपल्या साथीदारांना या ठिकाणी मग म्हणतोय, कोथ सर राल्फ, राल्फ सर राल्फ, कोथ म्हणजे सेड. तो म्हटला, इट विल बी लाईटर सून, फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. जेव्हा चंद्राचं आगमन आकाशामध्ये होईल तेव्हा त्या ठिकाणी प्रकाश पडेल आणि तेव्हा आपल्याला समुद्र किनारा निश्चित दिसेल. अशा प्रकारे त्याला वाटू लागला आहे. अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी एक आधार किंवा अशा प्रकारच्या काही सॅटिस्फॅक्शन त्याला मनाला वाटू लागलं आहे. स्टँड, लँड, सून, मून, दीज आर द रायमिंग पेअर्स. दीज आर द रायमिंग पेअर्स. दीज रायमिंग पेअर्स, आता याच्यामध्ये रायमिंग स्कीम काय आहे, ए ए बी बी अशा प्रकारची रायमिंग स्कीम आहे. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. Canst hear said one, the breakers roar, for methinks we should near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcombe bell. पुढच्या स्टांजामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो, कान्स्ट हिअर सेड वन. या कडव्यामध्ये आपल्याला पाहायला असं मिळतं की या कडव्यामध्ये सर राल्फचा एक कर्मचारी म्हणतो की कान्स हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. तुम्हाला ऐकू येत नाही का म्हणाले, समुद्र किनाऱ्यावर जोरजोर लाटा ह्या आदळल्या जात आहेत त्याचा आवाज येत नाही का. फॉर मी थिंक्स वी शूड बी नियर द शोअर. मला असं वाटतं आहे की आपण समुद्राच्या किनाऱ्याजवळ आलो आहे. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल. पण आपण नेमके कुठे आहोत हे मला सांगता येणार नाही. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. पण मला निश्चित असं वाटून जातं आहे की आपण निश्चितच फार जवळ आलो आहे की आपण इंचकेप बेलचा आवाज आला जर आपल्याला असता तर निश्चितच आपण त्या दिशेने बरोबर गेलो असतो. म्हणजे इंचकेप बेल ही एक त्या ठिकाणी समुद्राच्या किनारपट्टीकडे वळसा मारून जाणाऱ्या अशा प्रकारचं ते ठिकाण होतं. जर ती बेल त्या ठिकाणी राहिली असती तर त्याचा आवाज आपल्याला अशा धोक्यामध्ये पण आला असता आणि त्या आवाजाच्या दिशेने बरोबर आपण मार्ग काढत वळसा घालून आपण समुद्राच्या किनारपट्टीकडे गेलो असतो. अशा प्रकारचा त्याच्यातला एक खलाशी त्या सर राल्फ रोव्हरला त्या ठिकाणी तो उद्देशून बोलतो आहे. अशा वेळेस या ठिकाणी
साहजिकच आहे. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज अ स्ट्रॉंग. त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही आहे आणि त्याचा स्वेल इज अ स्ट्रॉंग. आपण असं म्हणतो की कशाचाही आवाज ऐकू येत नव्हता, जोरदार भरती होती, वाहत्या वाऱ्याबरोबर ते वाहत जात होते. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज अ स्ट्रॉंग, दो द विंड हॅथ म्हणजे हॅज फॉलन दे ड्रिफ्टिंग अलॉंग. त्याला ते दूरपर्यंत मूव्ह स्लोली, हळूहळू करत करत वारा त्याला दूरपर्यंत तो घेऊन जात होता. टिल द व्हेसल्स स्ट्राईक विथ शिवरिंग शॉक. आणि अशाच या पद्धतीने त्यांचं व्हेसल, त्यांचं जे जहाज या ठिकाणी, व्हेसलचा अर्थ भांडं खरं होतं, पण ते मोठं असं महाकाय जहाज स्ट्राईक धडकतं आहे विथ शिवरिंग शॉक. जसं एखादं मोठं महाकाय वजनाचं किंवा एखादं प्रचंड मोठं असेल ते जेव्हा एखादं धडकतं प्रचंड वेगामध्ये तर त्याचे कंप ते पावतं, तशा पद्धतीने शिवरिंग शॉक त्या ठिकाणी व्हायला लागला. ओ ख्रिस, इट इज द इंचकेप रॉक. त्या ठिकाणचा तो राल्फ रोव्हर जो आहे तो म्हणतो, अरे ओ परमेश्वरा येशू, हा तर इंचकेप रॉक आहे. म्हणजे ज्या खडकावरची बेल त्याने तोडली होती तीच आता या ठिकाणी त्यांना पाहायला या ठिकाणी मिळते. म्हणजे त्यामुळे तो या ठिकाणी त्याचं जहाजाला त्या ठिकाणी काय तळा पोचतो आहे. सर राल्फ द रोव्हर टोर हिज हेअर. सर राल्फ द रोव्हर टोर हिज हेअर, ही क्रश हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. द वेव्ज रश in every side, the ship is sinking beneath the tide. The Sir Ralph the rower tore his hair. He crushed himself in his despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. काय म्हटलं जातंय पा, द सर राल्फ द रोव्हर टोर हिज हेअर. तो आपलं केस ओढतोय आणि काय म्हणतो त्या ठिकाणी, तो दुःखाने स्वतःच तो शिवाशाप देतोय. ही क्रश हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. नाराजीमध्ये स्वतःला तो शिवाशाप देतोय. द वेव्ज रश इन एव्हरी साईड. द वेव्ज रश इन एव्हरी साईड. ज्या वेव्ज आहेत ते एव्हरी साईडला काय होत आहेत, जात आहेत. त्या समुद्राच्या लाटा या चहूबाजूने जहाजामध्ये त्या येत होत्या. म्हणजे जहाजात आता पाणी शिरायला सुरुवात झालं होतं. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. आता त्या जहाजामध्ये पाणी घुसत असल्यामुळे जहाज आता खाली काय व्हायला, सिंकिंग व्हायला लागलं. ते काय व्हायला लागलं, बुडायला लागलेलं होतं. हेअर डिस्पियर, साईड टाईड अशा प्रकारचे रायमिंग पेअर या ठिकाणी आहेत. आणि ए ए बी बी अशा प्रकारच्या काही रायमिंग पेअर्स या ठिकाणी पाहायला या ठिकाणी मिळतात. तर ह्या रायमिंग पेस आणि ए बी बी हे रायमिंग स्कीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आपण आता शेवटच्या स्टांजाकडे आहोत. बट इव्हन इन हिज डाईंग फिअर, वन ड्रेडफुल साऊंड कुल्ड द रोवर हिअर, अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकॅप बेल, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज केनल. साऊदी, रॉबर्ट साऊदीने या ठिकाणी ही जी कविता लिहिली तो शेवटच्या स्टांजामध्ये म्हणतो, बट इव्हन इज अ डाईंग फिअर. सर राल्फ रोव्हर हा आता गर्भगडीत झाला होता, भयंकर त्या आवाजाने तो मात्र घाबरलेला होता. वन ड्रेडफुल साऊंड कुड बी द रोव्हर हिअर. त्याला आवाज ऐकत येत होता. द साऊंड ॲज इफ विथ द इंचकॅप बेल. त्या इंचकॅप बेलचा त्याला जणू काही त्या समुद्रातनं आवाजच त्याला येत होता. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. जणू काही एक धोक्याची घंटा म्हणून यम मृत्यू देवता जी आहे ती समुद्राच्या तळातून धोक्याची घंटा वाजवत होती. परिणामी या ठिकाणी आपण पाहतो की त्याने ती चुकी केली होती आणि ती चुकी त्याला तर नडत होती. फिअर, हिअर, बेल, नेल हे रायमिंग पेअर्स आहेत. आणि ए बी बी अशा प्रकारच्या ह्या काय आहेत, ए बी बी या काय आहेत, तर ह्या रायमिंग स्कीम आपल्याला ह्या स्टांजाची आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण कवितेचा जर विचार आपण विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी जर केला तर प्रत्येक स्टांजाची रायमिंग स्कीम जी आहे ते ए बी बी आहे आणि 2-2 जोड्या अशा प्रकारच्या रायमिंग पेअर्स आपल्याला पाहायला मिळतील. आता अशा या कवितेमध्ये आपण या ठिकाणी लेफ्ट साईडच्या मार्जिनमध्ये पाहणार आहोत जे शब्द जे आहेत, मेन थिंग्स इट सीम्स टू मी, म्हणजे मला वाटतं या पद्धतीने. आय थिंक असं त्याचा अर्थ आहे जुन्या भाषेमध्ये. मी थिंग्स म्हणजे आय थिंक असं त्याचा अर्थ लावला जायचा.
ड्रिफ्टचा अर्थ आपण पाहतोय मूव्ह स्लोली, हळुवारपणे वाहत जाणे, हालचाल करणे. ती जी वाक्य आहे त्या रोव्हरच्या तोंडची, ओ ख्रिस, इट इज द इंचकेप रॉक. व्हॉट मेड राब द रॉव्हर टू एक्सक्लेम दिस लाईन. अशी ही वाक्य बोलून त्याला काय सुचवायचं नेमकं आहे. आपण म्हणू शकतो राब द रोव्हर टू एक्सप्लेन दिस लाईन दॅट he cut the bell, he cut the bell, and therefore he cut the bell and he was doing very bad. And now when he was going to the Scotland shore, there was that rock also took him to the bottom of the sea. म्हणजे त्याने त्या एक चांगली अशा प्रकारची गोष्ट होती ती त्याने तोडून टाकली आणि ती घंटा पाण्यामध्ये गेली, वाईट काम केलं आणि म्हणून त्याला देखील शेवटी त्याला वाईट कामाचा मोबदला त्याला या ठिकाणी मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहतो आहे. आणि परिणामी कविता ही एक 14व्या शतकातली अशा प्रकारची कविता आहे. एक त्या कवितेला एक वेगळ्या प्रकारची अशा प्रकारची पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. पुन्हा मला या ठिकाणी सांगावं लागेल की द इंचकॅप रॉक हा एक पोवाड आहे. इट इज वन ऑफ द बॅलड. इट वॉज हॅपनिंग, इट वॉज टेकन प्लेस इन टू द 14th century and it is also to be devoted on the story of Aberbrothock. Aberbrothock नावाचा एका साधूच्या जीवनावर अशा प्रकारच्या आधारित ही एक कविता आहे. इंचकेप म्हणजे जो भला मोठा रॉक हा समुद्राच्या खाली होता आणि थोडंसं कोपरा एक इंचकेप जी काही भुशीसारखं आहे किंवा वरचा भाग आहे ते खडकाचा, त्याच्यावर जी बेल बसवली होती ती सर्वांना त्या खलाशानं वाचवत असायची. परंतु या ठिकाणी जो रोव्हर जो आहे, राल्फ रोव्हर जो आहे ती तोडून टाकतो आणि शेवटी मात्र जेव्हा तो स्कॉटलंडला परत येतो तेव्हा मात्र त्या दगडाला तो धडक देतो, त्याचं जहाज धडक देतं आणि ते जहाज मात्र तळाशी जातं. ज्या ठिकाणी ती बेल गेलेली असेल त्या ठिकाणी त्याला देखील जलसमाधी घ्यावी लागते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या कवितेचा अर्थ या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढे आपण या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घेणार आहोत. या कवितेचा चांगला अभ्यास करावा लागणार आहे. निश्चितच पुढच्या आपण लेक्चरला आपण पुढचा एक्झरसाईज वर्कशॉप पाहणार आहोत, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण सर्वांनी या कवितेचा चांगला अभ्यास करावा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच त्याला शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं अशी आय हॅव रिक्वेस्टेड टू ऑल ऑफ यू. अजून काही सूचना समजा अशा प्रकारच्या याच्या संदर्भात काय असतील तर जरूर आपण त्या ठिकाणी शेअर कराव्यात. आपण मराठी आणि इंग्रजी या दोघं माध्यमातून अशा प्रकारचं हे लेक्चर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. आय विश यू ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.